गोलंदाजी मार्कवर मला वाटतं सचिन पवार. सचिन पवार आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मात्र असतील. मागील सामन्यामध्ये जर बघितलं तर नक्कीच सागर रेवाळे यांनी प्रसन्न करणारी फलंदाजी केली, परंतु सागर रेवाळे बाद झाल्यानंतर मात्र तळातील फलंदाजांनी विजयाचं सातत्य दाखवलं नाही. त्या ठिकाणी आपण बघितलं त्या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. तर या ठिकाणी आपण केशव बुरुडे यांना सुद्धा लवकर बाद होताना बघितलंय मागील सामन्यामध्ये. तर एक नवीन ऊर्जेनं खऱ्या अर्थानं दोन्ही संघ मात्र एकमेकाच्या समोर उभे असणार आहे. हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, हा विजय गरजेचा आहे, कारण या विजयानंतर बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येणार आहे. परंतु या सामन्यातील पराभव आपण कॉल बॅकला फेकले जाणार आहोत. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सचिन पवार यांच्याकडे चेंडू आहे. तर स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा केशव बुरुडे, नॉन स्ट्राईक एंडवर आयकॉन सागर रेवाळे. प्रथम फलंदाजीचा निर्णय आपण बघतो या ठिकाणी घेतलेला आहे हॉटेल शिवम फायटर संघानं. अगदी मुख्य पंच सातपुते सर तर पंडित सर त्यांना जॉईन झालेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. चला पाहिला चेंडू. ओ हो 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 सुरेख फटका, कमालीची सुरुवात केली. अगदी व्ही मध्ये खेळला स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघितला. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार, नामदार चस्काचा दमदार चौकार. शुभ आरंभ आणि पहिलं आक्रमण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. जो मागच्या सामन्यामध्ये शांत असलेला केशव बुरुडे या सामन्यात मात्र कमालीची सुरुवात आपल्या संघाला देतोय. वेगा टाकलेला चेंडू यावेळेस मात्र आडव्या हातानं खेळलेला फटका ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी. तर क्षेत्ररक्षक मात्र असतील चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान आपण बघतोय एक सिंगल देखील पूर्ण केले गेले. धावफलक 1ने पुढे सरकेल. धावफलकावर अगदी 5 धावा आपण बघू शकता. षटक क्रमांक 1 प्रगतीवर आहे. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सागर रेवाळे ज्यांच्या फलंदाजीमध्ये सातत्य आहे बघा. आणि सागर रेवाळे यांची फलंदाजी म्हणजे थोडीशी ताकदवर फलंदाजी असते. बघूया सचिन विरुद्ध सागर. अगदी बघा यावेळेस स्विंग ऑफ द बॅट बघा, अफलातून फटका आणि कौ कॉर्नरच्या दिशेनं आपण बघतोय. षटकार, षटकाराचा इशारा मात्र येतोय. अकरा धावा आहेत बघा धावफलकावर. आणि दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी इशारा सुद्धा विरोधी गोलंदाजांना दिलाय. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलला गेलाय. चेंडू जातोय सीमा पार. 6 के बाद फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. अगदी चांगली फटकेबाजी. अगदी आतापर्यंत जर बघितलं तर शॉट सिलेक्शन चांगलं आपल्याला या ठिकाणी सागर रेवाळे यांचं बघायला मिळालं. आणि ही त्यांची क्षमता आहे. नाही या अगोदर तुम्ही समोर इतकं चांगलं खेळलात तर मग हा फटका का निवडला, हा एक महत्त्वाचा प्रश्न असेल. हा चेंडू मात्र निर्धाव आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिल्या 4-5 चेंडूंमध्ये आपण बघतोय अगदी 15 धावा या ठिकाणी एकवटल्या गेलेल्या आहे. त्यामध्ये केशव बुरुडे यांचं 5 धावांचं योगदान आहे. तर सागर रेवाळे यांचं थोडंसं मोठं आक्रमण आपण बघतो या ठिकाणी 10 धावा त्यांच्या असणार आहे.
सुरेख फटका. यावेळेस संधी मात्र नसणार आहे असं मला वाटतं. वेगात चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार आणि अगदी चौकारांना सुरुवात झाली या षटकाची आणि चौकारानं समाप्ती. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. अगदी सुरेख फटकेबाजी. या ठिकाणी 19 धावा आहेत. धावफलकावर बनवल्या गेल्या. ॲज अ आयकॉन आपण आताच अनुज जाधव यांचं वक्तव्य ऐकलं. आयकॉन होणं सोपं नाही बघा. तो काटेरी मुकुट आहे. काटेरी मुकुट आहे आणि तो परिधान केल्यानंतर संघाच्या जबाबदाऱ्या वाढत चालतात. यावेळेस मात्र सागर रेवाळे यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. चला फटका पुन्हा एकदा फसलाय आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये चांगलं कॉलिंग आपल्याला बघायला मिळालं. सागर मोठे अलगद चेंडू खाली आलेत आणि एक सुंदर झेल या ठिकाणी पकडला गेलाय. विकेटचं बटन असेल. फलंदाज केशवबाग. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. हे आता कसं वाटतंय. चला अपयश मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण बघतोय केशव बोरुडे यांचा पाठलाग करतोय. तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी किशोर शिंदे यांची मागील सामन्यात देखील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले होते बघा. याही वेळेस जर बघितलं तर सुरुवातीचे 3 चेंडू आपल्याला चांगले बघायला मिळाले त्या ठिकाणी. परंतु नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 4थ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सागर रेवाळे यांच्या बॅटीतून एक मोठा षटकार मात्र आलेला आहे. काय कमबॅक केलंय बघा. अगदी पूर्णपणे बंदिस्त केलंय. 4ही मुंड्या चित डिफेन्स करावा लागलेला आहे. अप्रतिम याकर ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये फेकलं आणि अक्षरशः त्या ठिकाणी सागर रेवाळे स्तब्ध आणि शांत बघायला मिळाले. चांगली गोलंदाजी या ठिकाणी किशोर शिंदे. लोअर फुलटोज होता. चेंडू खराब आहे आणि त्या खराब चेंडूला त्याची जागा मात्र दाखवली. डीप स्क्वेअर लेगनं चेंडू जाईल सीमा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. तर 2 षटकांची समाप्ती. 1 बाद 32 धावा.
धावपळकावर आहेत. तर गोलंदाजीमध्ये आपण नवीन गोलंदाजाला देखील बघू शकता या ठिकाणी रोहित चिमखडे देखील चांगले गोलंदाज आहे. आता चांगले गोलंदाज म्हणण्याचं कारण देखील मी आपल्याला सांगेल. यामागे तुम्ही मला वाटतं फक्त खुनेगावच्या स्पर्धेमध्ये रोहित चिमखडे यांनी गोलंदाजी केली होती माझ्या माहितीप्रमाणे. त्यानंतर मात्र त्यांनी कुठेही गोलंदाजी केली नाही. गोलंदाजी ही त्यांची ओळख नाही आहे. परंतु आज मात्र आपण यांना गोलंदाजी करताना सुद्धा बघू शकता. मागील एका स्पर्धेमध्ये सुद्धा गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. संघ नायक संघाचा नेता आपण अक्षय जायगुडे यांना बघतोय स्ट्राईक एंडवर. चला पूल नक्की केलाय. टायमिंग चांगला बघायला मिळतोय. तर नक्कीच आमदार साहेबांच्या फ्लेक्सला मानवंदना देत चेंडू जातोय फ्लेक्सच्या पलीकडे. गगनचुंबी षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. अगदी एक बाद 38 धावा आहेत. एक कमालीची सुरुवात करताना या ठिकाणी संघ नायक अक्षय जायगुडे. आणि बघा पुन्हा एकदा कमबॅक बघायला मिळेल आपल्याला. अगदी सगळ्या गोष्टी योग्य होता. जागा होती, कट केलाय परंतु स्ट्रेट टू द फीडर आणि पकडलाय अमोल म्हस्के यांनी. अप्रतिम झेल. विकेटचं बटन असेल मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. एक चांगला झेल अमोल म्हस्के यांनी संपन्न केलाय. चांगले क्षेत्ररक्षक आहे. सगळ्यात चांगली गोष्ट त्यांची म्हणजे ते चांगले फलंदाज आहे. चला कमबॅक केलाय रोहित चिमखडे यांनी. पलटवार केलाय. 2 बाद 38 धावपळकावर. तर महेश आव्हाड मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या चेंडूला उडवलाय आणि त्यांचा देखील या ठिकाणी झेल पकडला गेलाय. तर पाठोपाठ दुसरा धक्का आणि फलंदाज महेश आव्हाड बाद होतील. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची. नवीन फलंदाज सागर रोठे मात्र येत आहेत. सागर रेवाळे, सागर रोठे. SR बघूया. हा डिफेन्स नक्की केला परंतु तो देखना डिफेन्स नव्हता. सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण करतील. षटकार पहिल्या चेंडूवर आला खरा परंतु त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय कमबॅक करीत असताना तब्बल 2 फलंदाजांना बाद केलंय रोहित चिमखडे यांनी. त्यानंतर मात्र येणारा सिंगल. पुन्हा एकदा सागर रेवाळे यांचं आक्रमण आणि बघा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. त्या ठिकाणी सागर रेवाळे यांना जीवदान दिलं गेलं आणि जीवदानाचे अनेक परिणाम आपण या ठिकाणी बघितले. अगदी याच मैदानावर आपण शुभम टाके यांना जीवदान दिल्यानंतर काय झालं हे बघितलेलं आहे. ते ताजं उदाहरण आहे. तर सहज आणि सोपा झेल होता असं देखील मी म्हणेल. जास्त काही करायचं नव्हतं. 40 धावा असतील धावपळकावर. शेवटचा चेंडू. हा डिफेन्स चांगला बघा. आता थोडंसं संयम देखील
या ठिकाणी राखणं गरजेचं असणार आहे. 3 षटकानंतर 3 बाद 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. याही नंतर एक सामना मात्र शिल्लक असणार आहे. अतिशय चांगलं आयोजन आपण बघतोय आणि जसजशी स्पर्धा आपण बघतोय पुढे चाललेली आहे, या स्पर्धेचे वेगवेगळे रंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. विक्रम सुद्धा आता बनायला सुरुवात झालेली आहे. अर्थात पहिलं अर्धशतक बघण्यासाठी आपल्याला 3ऱ्या दिवसाची वाट बघावी लागली, परंतु एक बहारदार अर्धशतक आपण त्या ठिकाणी बघितलं आणि अगदी गरजेच्या वेळेस. कारण त्या ठिकाणी आपण बघितलं अनुज जाधव यांची संस्मरणीय खेळी त्या ठिकाणी पार झाली आणि तो संघ सुपर 8 मध्ये आज सकाळीच गेलाय. एक कर्तृत्ववान आणि कौतुकास्पद कामगिरी अनुज जाधव यांनी केलेली आहे. हा ती गरज याही सामन्यात असेल. 3 बाद 40 धावा आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. तर किशोर शिंदे गोलंदाजी मार्कवर आहे. याही वेळेस आपण बघतोय याही वेळेस झेल सुटताना आपल्याला बघायला मिळतोय आणि या वेळेस चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. षटकार फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. अगदी 4थ्या षटकाचा जर विचार केला तर भव्य स्वागत या ठिकाणी केल्या गेलेलं आहे. किशोर शिंदे यांचं 46 धावा धावफलकावर आहेत. त्यानंतर एक अफलातून ड्राईव्ह आपण बघतोय. बॅक टू द बॉलर खेळलेला हा फटका. यावेळी मात्र सिंगल 47 धावा धावफलकावर. 47 धावा धावफलकावर. 3 फलंदाज खर्च आतापर्यंत झालेले आपण बघितलंय. सागर रोठे यांची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली आहे, परंतु सागर रोठे यांना जास्त ओळखलं जात नाही बघा. चांगला फटका आहे. याही वेळेस अलॉंग द कार्पेट खेळला आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. पिकअप गॅदर अँड थ्रो. चेंडू मात्र परतलेला आहे. एक सिंगल घेत धावफलक पुढे जाईल. धावफलकावर 48 धावा या ठिकाणी आपण बघू शकता. चला चांगला फटका कॉर्नरच्या दिशेनं. त्या ठिकाणी फंबल झाली. नजरहाटी दुर्घटना घटी. तर या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं अर्धशतक धावफलकावर झळकलेलं आहे. एक सन्मानजनक धाव फलक उभा करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीनं आपण बघतोय या चेंडूला क्लिअर केलंय सागर रेवाळे यांनी. तर एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी मिळेल आणि एकेरी धावेनं धावफलक देखील आपण बघतोय पुढे जाईल. 51 धावा धावफलकावर. षटकारानंतर चांगली गोलंदाजी. हे पुन्हा एकदा आपल्याला किशोर शिंदे यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळालं. याही वेळेस जर बघितलं तर मागील चेंडूची रिप्लाय आपण बघतोय. एक सिंगल याही वेळेस मिळेल. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 52 धावा हॉटेल शिवम फायटर्स नेवासा. गोलंदाज रोहित चिमखरे. चला फटका चांगला आहे, परंतु मोबदला मिळेल या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावेन धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर आहेत. 3 फलंदाज आपण या ठिकाणी बघितले बाद झालेले आहेत, परंतु सागर रेवाळे यांचं कौतुक करावं लागेल, स्तुती करावी लागेल.
त्यांनी मात्र एका दिशेनं उभं राहत असताना धावांना आकार दिलाय. चेंज ऑफ पेस आहे, दिशा खराब आहे. त्या ठिकाणी देखील आपण बघू शकता पंचांची अवांतर धावेची घोषणा त्या ठिकाणी बघायला मिळते आणि अवांतर धावेनं धावफलक पुढे देखील जाईल. 55 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. एक वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय, चेंडूला तटवलं गेलं आणि कमालीचा हा पटका आणि कमालीचा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करू. डीजे धन्यवाद. तर 3/61 धावा आहेत. यावेळेस सागर रोठे देखील संघाला मदत करतायत, परंतु यावेळेस फटका फसलेला आहे. प्रयत्न भरपूर झाले, अगदी प्रयत्नाचे 100 100 गुण दिले जातील. तर यावेळेस धावबादची नामुष्की आलेली आहे. सागर रोठे यांना मात्र जावा लागेल मंडपाच्या आश्रयाला. फलंदाज या ठिकाणी धावबाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. दांडी गुल. धन्यवाद. तर या ठिकाणी 4थ्या विकेटचं पतन त्या ठिकाणी बघायला मिळालं. ताळमेळचा अभाव खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बघायला मिळाला. पुन्हा एकदा सागर रेवाळे, फटका चांगला आहे. धावा मिळतील 2. डिक्लेरेशन झोन कडे गेलेला हा चेंडू 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 65 धावा धावफलकावर आहेत. चार बाद 65 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 2 चेंडू आपण बघतो या ठिकाणी मात्र शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक 5 प्रगतीवर असताना गोलंदाज चार बाद 65 धावा आपण बघू शकता या ठिकाणी. षटक क्रमांक 5 प्रगतीवर असताना 2 चेंडू अजूनही शिल्लक मात्र आहे. तर सागर रेवाळे यांची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. जीवदानानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय सुंदर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. अवांतरची घोषणा आहे, वाईटची घोषणा आहे. त्या ठिकाणी सिंगल मिळेल, धावफलक पुढे जाईल. 66 धावा धावफलकावर आहे. धावा रोखाव्या लागतील कारण धावांचा पाठलाग करीत असताना अनेक संघांना अडचणी आलेल्या आपण बघितल्या आणि यावेळेस पुन्हा खालून पाणी गेलंय. अत्यंत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सटकला, सीमेरेषेवर धडकला. खणखणीत चौकार. फटकाचा धुवाधार, हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. धन्यवाद. शेवटचा चेंडू 4 बाद 70 धावा. नक्कीच एक मोठं धावफलक या ठिकाणी उभारल्या गेलंय. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपण या ठिकाणी बघतोय. तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं कारण यावेळेस मात्र सिंगल मिळेल. सागर रेवाळे स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवतील. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 4 बाद 71 धावा.
धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली। नवीन गोलंदाज कृष्णा गिरी हा देखील SPL चा शोध आहे। सुरुवात चांगली करतायत 2 धावा आपण बघतोय बॅटीचा स्पर्श घेत चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलाय त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या 2 धावेना धावफलक देखील आपण बघू शकता पुढे मात्र जाईल 73 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। शेवटचं षटक नक्कीच आहे परंतु यावेळेस जर बघितलं तर आपण कृष्णा यांना गोलंदाजी मार्कवर बघू शकता तर एक नवीन गोलंदाजाकडे किशोर मोठे यांनी चेंडू मात्र दिलेला विश्वास दाखवलाय वडाळा नगरीतील एक स्थानिक गोलंदाज आहे आणि या मोठ्या रंगावर नक्की संधी मिळाली। चला यावेळेस चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकाचे वाव वाव जस्ट व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच। त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली या ठिकाणी एक अफलातून झेल पकडत असताना एका वादळाला शांत मात्र केलं गेलं। सागर रेवाळे नक्की चांगली फलंदाजी आणि त्यानंतर अभिद रॉस या स्पर्धेमध्ये बॉस मात्र झालेले नाहीये। बघूया चला फटका चांगला आहे ऑन साइडच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे तर डीप मध्ये प्रोटेक्शन वैभव यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखल्या गेलेलं आहे तर एक सिंगल मिळाली 76 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे 76 रन्स। शेवटचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये या सत्रातील गती परिवर्तन होता याही वेळेस ओ हो क्या बात है आज ओम पतंगे अगदी त्यांच्याकडे चेंडू खेळल्यानंतर आजच्या संपूर्ण सत्रामध्ये झेल सुटलेला नाही बघा ये फेविकॉल का मजबूत जोड है छूटेगा नहीं। डीजे अरे का वाजव ना क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी। धन्यवाद। अगदी संदीप जाधव यांचा फटका सुद्धा आगळा वेगळा होता परंतु टाइम टू परफेक्शन आपण ओम पतंगे यांचं बघितला लाईव्ह मध्ये सुद्धा बघू शकता अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे। तर बघा या ठिकाणी फलंदाजी जर बघितली तर अर्धशतकापासून वंचित राहिले सागर रेवाळे 46 धावांची वादळी खेळी सागर रोटींची चांगली साथ 13 धावांचं योगदान त्यांचं आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर केशव बोर्डे यांनी पुन्हा एकदा नाराज केले 5 धावा त्यांच्या अक्षय जायगुडे यांच्या 9 धावा आणि अभिकाळे एक सिंगल या पद्धतीनं 76 धावा बनवलेल्या आहे आणि 77 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय। तर गोलंदाजांनी सचिन पवार अगदी एक षटक गोलंदाजी 19 धावा मात्र त्यांना खर्च कराव्या लागल्या। किशोर शिंदे या सामन्यात मात्र थोडीशी महागडे बघायला मिळाले 25 धावा त्यांच्या विरोधात बनवल्या गेल्या 1 विकेट त्यांना मिळाली। रोहित शिमकडे
27 धावा त्यांनी देखील खर्च केल्या. 2 विकेट त्यांना मिळाली आणि कृष्णा गिरे शेवटच्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी. 5 धावा त्यांनी दिल्या. 2 फलंदाजांना बाद केलंय आणि ओम पतंगे यांची क्षेत्ररक्षण आपण यांचं बघितलं अफलातून. अगदी जॉन्टी रोडच्या आठवणी ताज्या झाल्या त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण ओम पतंगे. तर पहिलं सत्र संपलेलं आहे. अगदी 77 धावांचा पाठलाग या ठिकाणी नक्कीच सुरू केला जाईल. तर आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समाजलोचक आणि आमचे पुतणे आदरणीय शाहरुख भाई पठाण. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अक्षय जायगुडे आपल्याला विनंती आहे. 12th मॅन आले का दोन्ही संघांचे? 12th मॅन पाठवायचे ते बंधनकारक आहे. वारंवार या सूचना दिल्या जाणार नाही. चला लवकर. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते? मान्य नामदार चषकचा मजबूत किल्ला आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेने व मान्य उदयनदादा गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनं येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या भव्य अशा मैदानावर महाराष्ट्रातील नामांकित पंच व उत्कृष्ट समालोचक संघ, खेळाडू आणि उत्कृष्ट नियोजनातून साकारलेला भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा चालू आहे. हॅलो, ऐका, लकी ड्रॉ कुपन याचे वाटप चालू आहे. ज्यांना लकी ड्रॉ कुपन घ्यायचे असेल त्यांनी आयोजकाशी संपर्क साधवायचा आहे. फक्त 20 रुपयामध्ये आपण लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. फायनलच्या दिवशी लकी ड्रॉ होणार आहे. सत्याहत्तर धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत आहे. रुद्रा 11 वडाळा आणि दुसऱ्या बाजूला शिवम फायटर्स या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळते. अर्थात दोन्ही संघांसाठी हा सामना बराचसा महत्त्वपूर्ण आहे. या 77 धावा बनवण्यासाठी ओम पतंगे आणि त्यांच्या जोडीला अमोल मस्के आलेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अभि काळे गोलंदाजी करण्यासाठी. बाहेर जाणारा बॉल पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत.
गोलंदाजाला दंडित केलं जाते. पहिल्याच बॉलवर खराब चेंडू होता. तुम्हाला प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर टाकावा लागतो. जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत नसाल तर तुम्हाला पंच देखील दंडित करतात आणि तेच चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या 1. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. खूप चांगला फटका होता. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. एक धाव परिपूर्ण करत असताना अमोल म्हस्के यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. ओम पतंगे आता स्ट्रायकर एंडकडे आहेत, ज्यांनी खूप चांगले कॅच कॅरी केलेत. 2 चांगले झेल ओम पतंगे यांना पकडलेत. ते तुम्हाला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आता फलंदाजीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी ते करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला अभि काळेचं आव्हान आहे. पुढे टाकलाय, फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकदा पूर्ण करण्यात आली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यामध्ये यशस्वी देखील राहिले. 1चं 2 मध्ये रूपांतर करण्यात आलं. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर 4 धावा. दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे. डू ऑर डाय. जर इथे पराभूत होत असाल तर उद्या यावं लागेल कॉलबॅक मध्ये. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग. सागर रेवाळेच्या हातामध्ये बॉल जाऊन लपला. रिलीज झाला. टप्पा पडला. थोडासा दूर ठेवला फलंदाजापासून. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. प्लेड अँड मिस. यष्टीरक्षकाचा घेतोय वेध. धावसंख्या 4 आहे. दुपारचं सत्र आहे. यावेळेस देखील ऑफ ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. डीप मध्ये बॉलवरती येणार आहेत. लॉंग ऑफ मध्ये एक धाव परिपूर्ण करण्यात आली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल देखील होताना आपल्याला दिसतोय. 5 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ तो मात्र इकडे मार्गस्थ आहे. एका बाजूला वडाळा संघ तर दुसऱ्या बाजूला नेवासा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. रुद्रा 11 वडाळा. फुलर लेंथ, खोलपूर टप्प्याचा बॉल. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू आहे. एक सिंगल घेण्याचा माडस आहे. एक धाव परिपूर्ण केली जाते देखील. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावर 6 धावा. अभि काळेचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. हा चेंडू खराब आहे, परंतु धावा 2च मिळतील तिकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या झाली 8. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा बनवल्या. शेवटचे 30 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजून 69 धावांची आवश्यकता असणार आहे. कशा पद्धतीने मॅच पुढे जाईल ते देखील बघणं बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. एक कल्पक युवा नेतृत्व, उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन, कुशल संघटक, खेळाडू वृत्तीचं नेतृत्व, सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणार असं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे खरं तर आपण सर्वजण पाहत आलोय, उदयनदादा गडाख, आणि त्यांचाच वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक दैदिप्यमान आयोजन तुम्हाला सर्वांना इथे पाहायला मिळतं. धावफलकावर 8. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातोय आणि दुसरा षटक घेऊन गोलंदाज सागर येत आहेत. बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय. कॅच कॅरी करण्याची संधी. यस, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज इथे अमोल म्हस्के यांच्या रूपामध्ये होईल बाद. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी, नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 8 झाली आहे. 77 बनवत असताना आपण जर बघितलं तर पहिला धक्का तर बसला आता फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज सागरचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवर संघाला एक यश मिळवून देत आहेत.
7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. क्रॉस बॅटेड फटका, चेंडूवर आघात केलाय, चेंडूला फोर्स केलं, बॉलला मिड विकेटला खेळलं, एक धाव परिपूर्ण करत असताना बेसबॉल फटका त्याला आपण म्हणू शकतो. 1च्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावफलकावर 9 धावा, 1 गडी गमावल्यानंतर थोडस आपण जर बघितलं ना तर फलंदाजी करणाऱ्या संघाला आक्रमकता देखील धारण करावी लागेल. फक्त संयमानं काम चालणार नाही, संयम आणि आक्रमकता दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. 1-9 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सागर. यावेळेस बॉल हवेत खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. ओम पतंगेच्या बॅटमधून बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. येणार आहे एक दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. ओम पतंगे सांगतायत की पतंगची आणि माझी तशी एकच रास आहे. कितीही तुटलो तरी उंच जायचीच आस आहे आणि उंचच जायचंय. जो उडने का शौक रखते है वो गिरने का खौफ नहीं रखते. 1-15 ओव्हर नंबर 2 सुरू असताना शॉर्ट बॉलचा वापर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. यावेळेस देखील गोलंदाजाला इथे मात्र आसमान दाखवण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक टप्पा मैदानात, दुसरा थेट मैदानाच्या बाहेर. 4. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. फलकावरती तुम्ही जर बघितलं ना तर धावसंख्या 19. परत एकदा विकेट. वाह, दर्जेदार, अद्भुत, अविश्वसनीय, अतुलनीय फटका. मॅग्निफिसंट, ऑसम, ब्रिलियंट स्ट्रोक, क्वालिटी, ब्रँडेड षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर, प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. पहिल्या चेंडूवर जरी विकेट आली असली परंतु मित्रांनो आपण जर बघितलं तर तदनंतर अगदी धावा खोऱ्यानं वसूल केला त्या ओव्हरमध्ये. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर संपल्यात, माफ करा, दुसरं षटक सुरू आहे. 25 धावा पुढे टाकला होता. यावेळेस 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव परिपूर्ण देखील करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर 27 शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 24 आणि धावा पाहिजेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 50 धावेंची गरज आहे अजून. 24 बॉल आणि 50 रन. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतर 27 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 1 गडी गमावला गेलेला आहे. मित्रांनो 77 धावा इथे विजयासाठी आवश्यक आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये कुणाला पाचारण केलं जात आहे ते देखील आपल्या सर्वांना पाहायचंय. आज दुपारच्या सत्रामध्ये जेवण करण्यासाठी गेलो असताना तिथे एक फोटो पाहिला. खरं तर तो फोटो होता आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा. आज त्यांची जयंती देखील आहे. चांगला फटका आहे, बॉल हवेत आहे, फटका इथे फसलाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. दुसरा धक्का. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपटांना डफाळ यांची बळीची टाळी. पहिली विकेट आली आणि ती मोठी विकेट आहे. फलंदाज बाद झाले. 27 धावा 2 गडी गमावल्यानंतर
रोहित चिमखाडे यांना मात्र माघारी जावं लागतंय. सागर रेवाळे यांना ही विकेट मिळताना दिसते आहे. तर आपण चर्चा करत होतो आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी त्यांनी दिलेलं योगदान हे कदापि विसरता येणार नाही. विकसित, पुरोगामी आणि आज जर तुम्ही पाहिलं तर सक्षम महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो आज देखील प्रेरणादायी आहे. आज त्यांची जयंती, त्यानिमित्तानं आपल्या नामदार चषकाच्या आयोजकांच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं विनम्र अभिवादन. बॉल हवेत खेळलाय. इथे पाहायचंय काय निर्णय येणार आहे. यस, 4 धावा, चौकार येतोय. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. क्रॉस बॅटेड फटका होता. 4 धावा मिळाल्या. मागच्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर विकेट आली होती, परंतु त्यानंतर धावा देखील आल्या. याही ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर चौकार आला आणि परत एकदा सागर रेवाळे विकेट देखील मिळवून देत आहेत. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. सागर रेवाळे परत एकदा तयार होत आहेत. 3 गडी बाद 31 धावा आहेत. बॉल हवेत खेळलाय. हा फटका देखील थोडासा फसतोय. नो बॅन्स एरियामध्ये बॉल लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे, पुढे जाते. एकूण धावसंख्या 33 झाली आहे. मॅचचं समीकरण बदललं जात आहे. कधी सामना नेवाशाला चाललाय तर कधी वडाळ्याला चाललाय, कधी रुद्रा 11 कडे चाललाय तर कधी शिवम फायटर्स कडे. यावेळेला विजिट करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार आलाय नॉन स्ट्रायकर एन कडनं. हिट विकेट इथे आपल्याला बघायला मिळते, म्हणजे या स्पर्धेतली ही दुसरी हिट विकेट. या अगोदर दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस, प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. गोलंदाजाने फलंदाजाला अटक केली आहे. फलंदाज बाद झालाय. 4 गडी बाद 33 धावा. तिसरा षटक अंतिम टप्प्यामध्ये. सागर रेवाळेने 5 चेंडू टाकले, 6 धावा दिल्या, 3 विकेट्स मिळवल्या त्यांनी या ओव्हरमध्ये. प्रभावित करतायत. आज अनेक गोलंदाजांनी फलंदाजांची शिकार केली आहे. आज भरपूर शिकार झाली आहे. फुल टॉस बॉल स्वतः गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू लाडवत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. फक्त 6 धावा आणि 3 विकेट्स. सागर रेवाळेचं कौतुक करावं लागेल. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हर नंतर 33, 18 बॉल 44ची आवश्यकता. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूचा डाव होणी. ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली.
तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अभि काळे येत आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत. 44 धाब्यांची आवश्यकता. अभिला चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण हे षटक बरंच महत्वाचं ठरणार आहे. समोर ओम आहेत. बॉल हवेत आहे, काही काळ हवेत होता. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली जाते. तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 35 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. 35 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 17 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा पाहिजे. मॅच अजून संपलेली नाहीये. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील मॅच आहे, कारण ओम पतंगे अजूनही उभा आहे. त्यावेळेस बाहेर जाणारा बॉल पंच इथे व्हाईट बॉलचा कॉल देत आहेत, परंतु अभि काळेला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण अभि नाही तो कभी नाही. कारण या मॅच मध्ये जर चांगली गोलंदाजी करत असाल तर नक्कीच तुम्हाला आज यानंतरची मॅच देखील खेळायला मिळणार आहे. एक संधी निर्माण होणार आहे, नाहीतर उद्या कॉलबॅक मध्ये यावं लागेल. पुढे टाकलाय, फटका चांगला आहे. मनगटाचा खूप चांगला वापर केलाय. दुसऱ्या धावेचा देखील इकडे प्रयत्न केला जातोय. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 38 धावा, 4 गडी गमावलेले आहेत. 16 बॉल शिल्लक आहेत. 39 धाव्यांची गरज आहे. सूरज आणि ओम पतंग यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही 2 दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. ऑन स्क्रीन तुम्ही हे दृश्य पाहू शकता. फुल टॉस, 8व्या बॅटनं हा बॉल खेळलेला आहे. क्रॉस बॅटेड फटका. 1 धाव परिपूर्ण झाली आहे. दुसरेचा इथे प्रयत्न राहिला. 2 धावा नक्कीच तिथे पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या 40 वर जाते. 15 बॉल शिल्लक आहेत. 37 धाव्यांची अजूनही गरज आहे. रुद्रा 11 वडाळा संघ धाव्यांचा पाठलाग करतोय. 77 बनवायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला शिवम फायटर संघ आपण पाहू शकता 77 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. हे 3 अँगल्स आमच्या स्क्रीनवर. ओ हो, यावेळेस चूक घडताना पाहायला मिळाली आहे. सागर रेवाळ यांच्याकडनं हा कॅच ड्रॉप होत असताना ऍक्शन रिप्ले जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. झेल फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. या स्पर्धेमध्ये अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळाली. नवे तर क्रिकेटचा इतिहास देखील ते सांगून जातो. 8व्या बॅटच्या वेळेचा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार. मिळते एक सिंगल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 1990 मध्ये आपण सर्वांनी पाहिलं. 1990 मध्ये ग्रॅम कूच यांचा कॅच किरण मोरेनं 36 धाव्यांवर सोडला होता. त्यानं 333 धावा बनवल्या होत्या. भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स मध्ये तो सामना झाला होता. 1983च्या विश्वचषकामध्ये कपिल देव यांनी व्ह्यू रिचर्ड्सचा झेल पकडला होता. एक 25 यार्ड मागे जात तो कॅच पकडला होता आणि भारतानं विश्वचषक जिंकला होता. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 गडी गमावलेत. धावसंख्या 41. 12 बॉल 36. 12 चेंडू आणि 36 धाव्यांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कोण जिंकणार हे सांगणं बरंचसं कठीण आहे इथे या मॅच मध्ये देखील. 12 चेंडू आणि 36 पाहिजे. यावेळेचा बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे देखील केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. धावफलकावर 43 फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रयत्न करावे लागतील. झुंजावं लागेल, लढावं लागेल. जिंकत नाही जबर तवर झुंजत राहायचं. अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला खेळावं लागणार आहे. 4 बाद 43 अशी धावसंख्या. सागर तयार आहे. कमी गतीने टाकलाय. इथे फलंदाजाला फसवलंय थोडंसं. आपण जर पाहिलं ना तर बॅट लवकर आली. त्यानंतर बॉलला बॉडीला ब्रश करत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची नोंद विकेट आपल्याला बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. सागर रेवाळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. बिग हिट केलाय. बॉल उंच आकाशामध्ये. फटका फसतोय आणि तिथे टिपला जातोय झेल. मिळाली आहे मोठी विकेट. ओम पतंगे यांचा संपतोय खेळ. ओम पतंगे आउट. बॅक टू द डग आउट.
संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. नेवासा तालुक्यातील एक मानाची स्पर्धा यावर्षी ऑक्शन पद्धतीने आपण सर्वांनी ही स्पर्धा 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. 12 संघांनी ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडू घेतले आपल्या संघामध्ये. जवळपास 200 पेक्षा अधिक खेळाडू ऑक्शन मध्ये होते. त्यामध्ये क्षितिज सोनवणे असतील, भारत दारकुंडे असतील, केशव बोरुडे असतील, सौरभ गायकवाड असतील, मयूर सोरोणे असतील, रोहित धुमाळ असतील, असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांच्यावर बरीचशी बोली लागली या स्पर्धेमध्ये. प्रयत्न दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय. अधिकृत पंच देखील या स्पर्धेसाठी आहेत. दिलीप मामा सातपुते, त्याचबरोबर अमित पंडित सर आहेत, विनायक पाटील सर आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं खूप सुंदर असं टेलिकास्ट आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. चांगला फटका आहे. सिमेंटची खेळपट्टी टेनिक्स कंपनीचा बॉल आणि सुंदर असं मैदान आणि त्यावर सुरू असलेली आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा म्हणजे नामदार चषक. आज तिसरा दिवस आहे. आज शेवटचे 4 संघ, उद्या कॉलबॅक, त्यानंतर सुपर 8च्या लढती आणि तदनंतर मेगा फायनल. यावर्षी कोण जिंकणार ही स्पर्धा? शॉर्ट बॉलचा वापर केला, बॉल उंच आकाशामध्ये, फटका इथे जर पाहिला तर थोडासा फसतोय. ओ हो, इथे कुणीही प्रयत्न केला नाहीये. कॉलिंगचा अभाव होता आणि तिकडे आपण जर पाहिलं तर 47 धावा, 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर 47, 48. शेवटचे 6 बॉल आणि 29 ची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिला तर गोलंदाज येत आहेत दत्ता. पाहुयात. हो, इकडे पुढे टाकलेला बॉल होता. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची नोंद आहे. दत्ता नवगिरे आहेत गोलंदाजीसाठी. समोर सागर मोठे तर दुसऱ्या बाजूला सूरज मोठे आहेत. 2 मोठे बंधू आहेत. यावेळेस तगडा प्रहार, फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप बॉल खेळला जातोय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार आणि आपण म्हणू शकतो प्रेक्षक झालेत खूप वेळचे बोर आणि प्रेक्षकांना खुश करणारा हॅपी 4. चार धावा. यावेळेस चांगला फटका आहे. शतरक्षक आहेत तिकडे. एक सिंगल घेण्याचा मानस आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. 53 धावा. मॅचचं समीकरण बदललंय. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धाव्यांची अजूनही गरज आहे. 3 बॉल 24 ची गरज आहे. मॅच थोडीशी दूर चालली आहे फलंदाजी करणाऱ्या रुद्रा 11 वडाळा संघापासून. चांगला बॉल पुढे टाकलाय. टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात कारगर चेंडू आहे. फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन आहे. वाईड यॉर्कर आणि त्याचा वापर इकडे करण्यात आला. उन्हाचा तडाखा देखील वाढलेला आहे. 2 बॉल 24 ची गरज आहे. सूरज स्ट्रायकर एन कडे. चांगला बॉल. याही वेळेस पायांची हालचाल नाहीये. दूरवरूनच ड्राईव्ह करायचा होता. संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. तर टॉस साठी सज्ज राहायचंय.
नेवासा ब्लास्टर आणि शिवम फायटर्स. नेवासा ब्लास्टर्स आणि शिवम फायटर्स या दोन संघांमध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस होणार आहे. आजच्या दिवसात जो सामना पहिला झाला तोच शेवटचा होणार आहे. मॅच समरी. हॉटेल शिवम फायटर्स या संघाने 23 धावांनी हा सामना जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच 19 चेंडू आणि 46 धावांची एक बहारदार खेळी आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर टाकल्यात, 13 धावा दिल्यात, 4 विकेट्स मिळवल्यात. सागर रेवाळे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. तर सागर रेवाळेनं 46 बनवल्या, सागर रोठेनं 13 बनवल्या, अक्षय जायगुड यांनी 9 धावा बनवल्या, केशव बोरुडे 5 वर याही मॅच मध्ये निराश केलं. तर दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं ओम पतंग यांनी 32 बनवल्या, सागर मोठे 8 वर नाबाद राहिले, वैभव दरंदले 4, सचिन पवार 2 आणि ही मॅच जिंकले 23 धावांनी. क्रीडा शिक्षक सन्माननीय इम्रान पठाण